नुकसान पहुंचाया, टीएमसी को नुकसान पहुंचाया, उद्धव को नुकसान पहुंचाया। सभी जगह सारी पार्टियां, आम आदमी पार्टी ख़त्म कर दिया आपने। विरोधी पक्ष में बचा ही कौन है? समाजवादी पार्टी को तोड़ने में देर नहीं लगेगी उत्तर प्रदेश में उनको। तो ये मैंने जैसा कि पहले कहा कि ये लोकतंत्र की हत्या की तैयारी है, लोकतंत्र खत्म होगा। सर, राहुल गांधी क्रिटिसाइज कर रहे हैं जो एजुकेशन सिस्टम है, जिस तरह से पेपर लीक हो रहे हैं, और एक कैंपेन इनिशिएटिव की है उन्होंने। कहा है कि जो छात्रों की गूंज है वो दूर तक जाएगी। इस तरह से क्या है? जाहिर है, देखिए एजुकेशन स्कैम जो हुआ है और वो नीट का एग्ज़ाम का जो सामने आया है, उससे तो ये लगता है कि हमारे भारत का फ्यूचर, पूरा भविष्य जो है छात्रों का, वो ख़तरे में आ गया है। मोदी जी इस पर क्यों नहीं कुछ बोलते? ये कहा जा रहा है कि बीजेपी के लिए भगवान राम कभी आइडल थे ही नहीं, कांग्रेस की तरफ से कहा जा रहा है। जिस तरह से राम मंदिर में जो डोनेशन हुआ उसको लेके, अब देखिए कितनी दुख की बात है, इतना भव्य राम मंदिर का निर्माण किया गया और देश की इतनी बड़ी उपलब्धि माना गया, वहाँ ये हो रहा है, चोरी हो रही है। अब कितनी दुख की बात है। मुझे लगता है वहाँ के जो ऑर्गेनाइजर्स हैं, जो करता धरता है, उन्होंने इससे संबंध में गंभीरता के साथ ध्यान रखना चाहिए कि एक पवित्र जगह पर, जिस पर इतना आपका विश्वास है, वहाँ अगर ऐसी गंदी चीज़ें होती हैं कि चोरी, गबन, तो ये दुखद बात है। वो सर, कल डोनाल्ड ट्रंप ने कहा कि अगर भारत पे हमला होता है और प्रधानमंत्री मोदी लीडर रहते हैं तो हम भारत को सब हेल्प करने पहुंचेंगे। नहीं तो क्या वो चाहते हैं कि भारत पे हमला हो? ये भारत पे हमला क्यों होगा? ठीक है, एक ऐसी इवेंचुअलिटी में कि अगर भारत संकट में होगा तो अमेरिका उसके पीछे खड़ा है, एक अच्छी बात है। ठीक है, चले। तर संसदीय समितीची ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरू झालेली आहे। मात्र या बैठकीला फक्त 4 खासदार आहेत। 3 लोकसभेचे आणि 1 राज्यसभेचे संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे असे 4 खासदारच फक्त या बैठकीला उपस्थित आहेत। काल आपण पाहिलं, कालपासून ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार 9 पैकी 6 खासदार फुटलेले आहेत। त्यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यातले पहिले खासदार म्हणजे संजय दिना पाटील, जे ईशान्य मुंबईचे आहेत। परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आहेत। त्याचबरोबर शिर्डीचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे, हिंगोलीचे आहेत नागेश पाटील आष्टीकर आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर असे हे सगळे 6 खासदार। या 6 खासदारांनी बंड केलंय आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। पण जरी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असली तरी आजच्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी मात्र या सगळ्या 9 खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता। जर व्हीप बजावून देखील हे खासदार अनुपस्थित राहिले तर पक्ष आता पुढची कार्यवाही करेल। पक्षातून हकालपट्टी केली जाईल किंवा पक्षाच्या धोरणानुसार, नियमांनुसार या सगळ्या खासदारांवरती विविध प्रकारे कारवाई केली जाईल। संजय राऊत किंवा अरविंद सावंत असतील यांनी वारंवार या सगळ्या गोष्टींचा पत्रकार परिषदेतून उल्लेख देखील केलाय। या 6 खासदारांपैकी संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे जे 2 खासदार आहेत, ते 2 खासदार आजच्या बैठकीला येतील अशी आशा मात्र या सगळ्यांना होती, पण त्यांनी देखील अनुपस्थिती लावली आहे। त्यामुळे अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची, खासदारांची निराशा झाली आहे। कारण फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत हे 4 जण या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीनंतरच आता पुढची रणनीती ठरवली जाईल। 4 वर्षांनंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झालाय। कारण त्यांचे 9 पैकी 6 खासदार त्यांची साथ सोडून जात आहेत। त्याचबरोबर फक्त खासदारच नाही तर अशाही बातम्या समोर येत आहेत की काही आमदार आणि नगरसेवक देखील या ऑपरेशन टायगरमधून आता ठाकरेंची साथ सोडू शकतात। ठाकरेंच्या शिवसेनेची नवी दिल्लीमध्ये संसदीय समितीची बैठक सुरू झालेली आहे। तर 9 जे खासदार आहेत त्यापैकी 2/3पेक्षा जास्त म्हणजेच 6 जण ठाकरेंची साथ सोडून गेलेले आहेत। 2029 मधल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणलं जाईल असा त्यांना शब्द दिला गेला अशी काही माहिती समोर येते। त्याचबरोबर काही आश्वासनं दिल्याचंही कळलं। मतदारसंघातील कामं मार्गी लावली जातील किंवा मंत्रिपदाची ऑफर देणं, निधी मुबलक प्रमाणात देणं किंवा उद्धव ठाकरेंचं पुढच्या काळात
त्यांच्या पक्षाचं काही भविष्यच नाही आहे अशी देखील काही खासदारांची समज आहे आणि त्यामुळे आम्ही बंड केलं की आम्ही पक्षाची साथ सोडली, उद्धव ठाकरे आम्हाला भेटीसाठी वेळ देत नाहीत अशी अनेक कारणं घेऊन हे सगळे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याचं दिसतंय. मात्र आजच्या संसदीय समितीच्या बैठकीला फक्त 4 खासदार उपस्थित आहेत. त्यातले 3 लोकसभेचे अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि 1 राज्यसभेचे असे संजय राऊत असे 4 खासदार या पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीला नवी दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. बाकी इतर 6 खासदार पोहोचलेले नाहीत. संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर किंवा ओमराजे निंबाळकर हे सगळे 6च्या 6 खासदार ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. हे सगळे 6 खासदार बैठकीला गैरहजर आहेत. मात्र सध्याची जी संसदीय समितीची उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बैठक सुरू आहे ती बैठक संपल्यानंतरच पक्षाची पुढची रणनीती ठरवली जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक सुरू झालेली आहे. ही बैठक सुरू होण्याआधी अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि या पत्रकार परिषदेत कालपासूनच संजय राऊत, अरविंद सावंत असू देत किंवा अनिल देसाई या तिघांनी देखील प्रचंड आक्रमक भूमिका घेतल्याचंही दिसलंय.